त्या संघाला समोर गुड बॉय दिवे संघाशी 2 हात करताना पाहतोय. बॉयप्रेम दिवे आणि जरीमरी अलिमगर या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. सामन्याला सुरुवात होते आणि कमेंट्री बॉक्समध्येही बदल होतोय. कमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत म्हणजे सहकारी समालोचक वाईस ऑफ कल्याण मयूर मोरे सर. थँक्यू. तर सन्माननीय विलास भोईर याला विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं कल्याण शहरातल्या मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या, गौरवाच्या आणि परंपरेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने सुमित कुमार वायप्रेम केवडी दिवे संघ आणि त्यांना फाईट करतो संघ श्री जरीमरी अलिमगर. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि जयेश. षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय गोलंदाज वेदर्श. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पहिलाच बॉल यावेळेस मात्र हलकासा स्टिअर केला मिड ऑनला. फक्त एकच धाव. आरंभ या एका धावेच्या मदतीने. तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त दोन्ही सामने गेल्या सामन्यामध्ये तब्बल 97 धावांचा उच्चांक आजच्या दिवसाला पाहायला मिळाला. यस, प्रल्हाद पाटील यांच्याकडून जरीमरी अलिमगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. एक काल असा होता नंबर 1 चे विकेट किपर होते भिवंडी क्रिकेटमधील प्रल्हाद पाटील. आपलं स्वागत आहे. वेगवान चेंडू यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. सुरेख झेल दुसऱ्या चेंडूला बसतोय. धक्का क्रमांक पहिला. जबरदस्त पद्धतीने हा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला सिंगल, दुसऱ्या चेंडूला गडीबाद. राम म्हात्रे गौरीपाडा यांचा या ठिकाणी सत्कार होईल. रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते. राम म्हात्रे मॅन फ्रॉम गौरीपाडा, एक अत्यंत चांगले नामवंत असे खेळाडू, एक अत्यंत नामवंत असे आयोजक. राम म्हात्रे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक जबरदस्त पर्सनॅलिटी अशी त्यांची ओळख आहे. धन्यवाद रामदादा. आपण पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन देखील त्यांना पाहू शकतो. यावेळेस वेगवान चेंडू ताटिगल. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग आणि धक्का बसतोय दुसरा तिसऱ्या चेंडूवरती. जर गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली तर विशाल भंडारी यांच्याकडनं 500 चा कॅश प्राइज दिलं जाईल. यस, आणि या गोलंदाजाचा विचार केला
बॉल प्रेम से प्रवीण पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. भिवंडी क्रिकेटमधील एक अजरामर नाव यष्टीरक्षक प्रल्हाद पाटील यांचे सुपुत्र गोलंदाज आहेत हे वेदहर्ष, आणि तेच आता मात्र हॅट्रिकवर. वारसा असेल आपण पाहिलं तर क्रिकेटचा, आणि त्या वारशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो वेदर्श. बघूया हॅट्रिक होईल का. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, चेंडू हवेत, मात्र गॅप फाइंड केले आणि फक्त मिळते ती सिंगल. एकच धाव, जस्ट सिंगल. आरबीएस एंटरप्राइजेसचे संचालक रोहित कारभारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 2. आरबीएस एंटरप्राइजेस चे संचालक, ब्रदर्स ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सदस्य रोहित कारभारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र फटका फसतोय. जेलची संधी, संधीचं सोनं. वॉट अ कॅच, आणि फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच बिटवीन स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स आणि गौरीपाडा संघ यांच्या दरम्यान असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स गौरीपाडा आणि मोठी देसाई असा सामना असेल. तर एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊयात डीजे मास्टरकडे. हिमांशू गोलंदाजी मार्गवरती. आपण पाहिलं तर या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकतोय. भगवा चषक 2022 हे पर्व. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्गवरती कोळिवली एंडच्या दिशेने. हिमांशू गोलंदाजी मार्गवर. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र खूप चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. पंचांकडे अपेक्षेने पाहिलं जरूर होतं, मात्र कुठल्याही प्रकारचा रिप्लाय या ठिकाणी दिला नाहीये. इट इज डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू मात्र हाताळत असताना हा डॉट फेकण्यामध्ये यश मिळते. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र हवेत. खेळाडूला बीट करते आणि आता मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दंडनकरात 4 रन. लेग बाईसच्या स्वरूपात चौकार. त्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7.
वेगवान ते सर्रार चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. जस्ट सिंगल पुनश्च एकदा एलबीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 3 विकेट्स. एक अत्यंत चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन संघांच्या दरम्यानची ही लढत असेल. प्रेक्षकांसाठी मात्र आजचा सुपर संडे आपल्याला पाहायला मिळेल, कारण भिवंडी विभागातले संघ देखील पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवली विभागातले संघ पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गौरीपाडा वर्सेस मोठी देसाईचा. आणि यावेळेस मात्र हा डॉट चेंडू, इट इज डॉट, निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. वेगवान ते सर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. इवांशू ज्या वेगासाठी प्रसिद्ध आहे भिवंडीमध्ये, तो वेग इथे मात्र ह्या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. बघूया गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. आपण पाहिलं तर षटक क्रमांक गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती. एक अत्यंत जबरदस्त आपण त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग पाहतोय कोलिलियनकडनं. अजून एक वेगवान ते सर्रार चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आणि येणारा हा मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न या चेंडूवरती केला नाही आणि आता मात्र षटकाची होते समाप्ती. षटक संपलंय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 7 धावा. आपण ऐकलं धावसंख्या 7 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. संत वाहते इंद्रायणी या प्रकारे या संत धावा. गेल्या सामन्यामध्ये अक्षरशः पहिल्या इनिंगला ज्ञानेश्वर सर आपण पाहिलं तर धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता आणि आता मात्र धावांचा काही प्रमाणामध्ये दुष्काळ पाहायला मिळतोय. बघूया 2 षटकानंतर धावसंख्या फक्त 7. गोलंदाज तयार. यावेळेस स्वतः वेगवान ते सर्रार चेंडू. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. येणारा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मुकेशच्या माध्यमातून. षटकातला होता पहिला चेंडू फेकलाय डॉट. तिसऱ्या षटकाची खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश. वेगवान चेंडू यावेळेस मात्र हवेत उडवण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज स्तंभूत जाऊन बसतोय. सुपर कॅच. अजून एक धक्का. मयूर सर, आतापर्यंतचा जर विचार केला तर 14 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि या 14 चेंडूमध्ये बॅटने फक्त 2 धावा आलेल्या आहेत. काय गोलंदाजी झालेली आहे जरीमारी अलिमगड संघाकडून. क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला चांगला खेळ करावाच लागतो, कारण त्यावरती आधारितच संघाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडासा संघर्ष फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजी त्या प्रकारे होते. गोलंदाजी आपण पाहिली तर खूप चांगली केली जाते. गोलंदाज तयार आउटम अराउंड द विकेट. मुकेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर. स्ट्राइक एंडला फलंदाज करण.
करणला चांगली खेळी करावी लागेल, कारण करणचे सहकार्य आपण पाहिलं तर एकूण बाद झालेत 4 गडी बाद. धावसंख्या देखील थोडीशी कमी पाहायला मिळते. गोलंदाज तयार, वेगवान ते सर्रार चेंडू, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र संघाला बॅकफुट वरतीच ठेवलंय गोलंदाज मुकेशने येणारा हा डॉट चेंडू. 3 चेंडूंमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये आणि त्याच प्रकारचं सातत्य या खेळामध्ये त्यांना राखावं लागेल. स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 8 संघ, उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघ पाहायला मिळतील. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसतोय आणि अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करत असताना. सातच धावा पाहायला मिळत आहेत आणि एकामागोमाग एक मात्र धक्के दिले जात आहेत. या धक्क्यातनं सावरण्याची जबाबदारी, आपल्या डावाला आकार देण्याची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सागर येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर पाटील. सागर आणि सागरची जोडी, बघूया धावांचा सागर निर्माण करेल का. गोलंदाज तयार, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू, जोरदार अपील पंचांच्या दिशेने, मात्र पंचांचा कुठलाही रिप्लाय नसेल. इट इज डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळतीये आणि आता मात्र या षटकातला अंतिम चेंडू, मेडन षटक होईल का या षटकातला आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार, वेगवान चेंडू, खूप चांगली गोलंदाजी आणि या स्पर्धेतलं आता मात्र पहिलं मेडन षटक पाहायला मिळतं गोलंदाज मुकेशच्या माध्यमातून. जाऊया डीजे मास्टरकडे. षटकांचा खेळ इथे झालेला आहे आणि आपण पाहतोय की 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत. मयूर सर, या अगोदर भयप्रेम केवणी दिवे संघाचा असा फ्लॉप शो कधी पाहायला मिळालेला नव्हता. मात्र किती तारीफ करावी गोलंदाजांची. बघा, वेदर्शने पहिलं षटक टाकलं, त्या षटकामध्ये 2 धावा आल्या, 2 धावा आल्या आणि त्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले. दुसरं हिमांशूने षटक टाकले. या षटकामध्ये जरी 6 धावा आल्या असल्या मात्र त्या 6 धावा लेगबायच्या स्वरूपात आल्या होत्या. 5 धावा त्यानंतर मुकेशने अप्रतिम असं मेडन षटक टाकलं. तो गोलंदाज पहिलाच बॉल, वर अ शॉट, इट्स अ क्रॅकिंग हिट आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाचा येतोय हा षटकार. समर्थ नाही, हे मात्र सिद्ध केलं या जबरदस्त फटक्यावरती. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 13 धावा. इथून जरी 20, 25, 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. यस, 3 षटक धावांचा लॉकडाऊन लागल्यानंतर
आता मात्र लॉकडाऊन तोडलेला आहे हिमांशूच्या पहिल्या चेंडूवर. पुन्हा हरिओम पाहायला मिळतं. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि येणारा हा निर्धाव चेंडू. पुनश्च एकदा संघर्ष करावा लागतो या चेंडूवरती. आपण पाहिलं तर डॉट चेंडू फेकण्यामध्ये यश मिळते. एक अत्यंत महत्वपूर्ण अशी जबाबदारी पार पाडतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूला आला होता षटकार, तदनंतर येणारा हा डॉट चेंडू. यस अलिमगड गावचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील आणि मुंबई पोलीस PSI अलिमगड नंदुलालजी पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय भगवा चषक 2022च्या या मंचावर आपण या आणि या मंचाची शोभा वाढवा. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र येणारा हा डॉट चेंडू, इट इज डॉट. आणि आता मात्र संघर्ष पुनश्च एकदा शिकण्यासर आपण पाहिलं या षटकामध्ये देखील करावा लागतोय. पहिल्या चेंडूला षटकार आला होता, तदनंतर मात्र जरी सिंगल्स धावा आल्या असत्या तरी काही विशेष फरक पडला नसता. मात्र षटकाराच्याच दृष्टीने या सगळ्या फटक्यांकडे पाहिलं जातं आणि आता मात्र 2 डॉट चेंडू फेकण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाजाला. वेगवान ते सर्रास चेंडू, व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. येणारा हा लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू आणि संघाची मात्र सामन्यावरती मजबूत पकड आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिलं तर हिमांशू ज्यांनी षटक हाताळलं होतं दुसरं, त्या दुसऱ्या षटकामध्ये देखील वाजवी गोलंदाजी केली होती आणि आताच्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वेगवान चेंडू, चांगला फटका, हवे तोडण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र प्रयत्न फसतोय की क्षेत्ररक्षक फसतोय. यावेळेस येतोय हा दणदणीत खणखणीत षटकार. शेवटचा चेंडू अजूनही या षटकातला शेष असेल. उगम शेलार आमचे ऑफिशियल स्कोरर. आपण पाहतोय एक खूप चांगले खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील सामना असेल. वेगवान तेस्तारा चेंडू दिशेपासून भरकटणारा पाहायला मिळेल आणि हा वाईड घोषित केलाय पंचांनी. पंचांचं देखील कौतुक असेल. जतीन भोयाल सर आणि सुदीप सर यांचं देखील आम्ही कौतुक करतो. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. यावेळेस येणारा व्हाईट चेंडू धावसंख्या 1 सरकेल पुढे तब्बल 20. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू कव्हर केला जाईल. एकच धाव, जस्ट सिंगल. धावसंख्या धावफल करते तब्बल 21. आणि आता मात्र 4 षटकानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 21 धावा. डीजे मास्टरकडे सुरेख संगत ऐकण्याकरता. सन्माननीय बालाजी पाटील साहेब, समाजसेवक अलिमगड, आणि त्याचबरोबर नंदलाल पाटील साहेब मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे, त्यांना विनंती असेल PSI अलिमगड यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. घेऊन चलतोय शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भावेश. गोलंदाजी मार्कवर अंतिम आणि अत्यंत महत्वाचं षटक. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फसतोय आणि इट इज डॉट. निर्धाव चेंडूची आता मात्र समाप्ती पाहायला मिळते. रिव्हर्सचे फटके मात्र अटेम्प्ट करतायत फलंदाज. काही फटक्यांवरती त्यांना नुकसान सोसावं लागतंय. चेंडू डॉट निघतायत, मात्र काही चेंडूंवरती फटके येतात आणि धावा देखील येतात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र एकच धाव
आणि दुसऱ्या धावेच्या नादात फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. तर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते तब्बल 22 आणि एका मागोमाग एक धक्के आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी ऐकूया तर डीजे मास्टरचं संगीत. आपण पाहिलं तर बालाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करतो. त्याचबरोबर PSI नंदलाल पाटील साहेब हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. कल्याण शहरातल्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या गौरवाच्या आणि परंपरेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये भगवा चषक 2022 वेलकम ऑल घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. गोलंदाज बॉलिंग मार्फत सज्ज. कॉमेंट बॉक्सकडनं वेगवान ते सर्रार चेंडू, जोरदार अपील, मात्र पंच लेग बाउन्सची खूण करतायत आणि एकच धाव, जस्ट सिंगल. धाव संख्या धाव फलक तब्बल 23. धावांचं मात्र थोडासा दुष्काळ पाहायला मिळतोय आणि त्या दुष्काळातून संघाला धावांच्या एका रतिबाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी असेल. अजूनही जर 10 धावा जरी येतात तरी मात्र फायटिंग टोटल होऊ शकते. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र हलकीशी आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज बाद. अजून एक धक्का. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स गौरीपाडा संघ आणि मोठी देसाई संघ टॉससाठी या. आपण पाहिलं तर अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल त्यानंतर मात्र टॉस केला जाईल. तर आपण अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे पाहणं देखील गरजेचं असेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर फार कमी धावा येत आहेत. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहू रवी म्हात्रे, हेमंत म्हात्रेचा संघ गौरीपाडा आणि त्यांना फाईट करायला मोठी देसाई संघ. गोलंदाज तयार. वेगवान ते सर्रार चेंडू, टीज डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. डॉट चेंडू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वेगवान चेंडू, चांगला फटका, वॉल शॉट, इट्स अ क्रॅकिंग हिट आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत शेवट गोड होतोय हा षटकार. धावसंख्या
चला मोठी देसाईचं कॅप्टन यायचं टॉससाठी. तर सर्वप्रथम सत्कार करणार आहोत बालाजी पाटील साहेब रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते समाजसेवक यांचा आपण सत्कार करतोय. या बालाजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण या रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते. रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते समाजसेवक बालाजी पाटील यांचा सत्कार होईल. तदनंतर विशाल भंडारी यांच्या हस्ते नंदलाल पाटील साहेबांचा सत्कार होईल, जे PSI मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. माझी गावदेवी स्वागत. विशाल भंडारी यांच्या हस्ते हा सत्कार होतो. PSI मुंबई पोलीस कार्यरत असणारे नंदलाल पाटील सर यांचा हा सत्कार होतोय. थँक्यू नंदलाल पाटील सरांचे आभार. अतिशय बिझी शेड्यूल मधून त्यांनी या स्पर्धेला भेट दिली, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आता मात्र नाणेफेकीचा कौल होईल. नाणेफेकीचा कौल करतील नंदलाल पाटील. दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. एका बाजूला संघ असेल स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स गौरीपाडा आणि मोठी देसाई. चला या देसाई संघाचे संगणक या. तर कॉल करतील देसाई संघ हा कॉल करेल. तर टॉस पार पडलेला आहे आणि टॉस जिंकलाय मोठी देसाई संघाने. मोठी देसाई संघाचे कॅप्टन या. काय डिसिजन असेल सांगतो थोडं फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण आणि हेमंत कधीच इंटरव्ह्यू देत नसतात, त्यामुळे गौरीपाडा संघ फलंदाजी करेल आणि क्षेत्ररक्षण करेल मोठी देसाई संघ. तर पहिलं दुसरं सत्रासाठी जाऊयात. ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या बुलंद आवाज ऐकूयात. दुसरं सत्र येस. तर दुसऱ्या सत्राला प्रारंभ होते. बघा 30 चेंडू आणि 30 धावा करायचे. 29 धावांचं माफक लक्ष 29 धावा केलेत आणि 30 धावांचं माफक लक्ष दिलेलं आहे. आपण पाहतोय भयप्रेम केवनी दिवे संघाने. भयप्रेम केवनी दिवे संघाच्या पूर्ण इनिंगचं विश्लेषण करायचं झालं तर 3 षटकार 4 सिंगल आणि 7 एक्स्ट्रा असं सहज साधं विश्लेषण आहे. आणि बाकीचे जे चेंडू आहेत ते पूर्ण चेंडू डॉट गेलेले. काय जबरदस्त गोलंदाजी आज आपण बघितली. सन ऑफ प्रल्हाद पाटील वेदहर्ष यांनी जी सुरुवात करून दिली होती, त्यानंतर हिमांशू, मुकेश, पुन्हा हिमांशू आणि त्यानंतर भावेश. 51 सरस गोलंदाजांनी या पहिल्या इनिंगमध्ये सरस गोलंदाजी केली आणि भयप्रेम केवनी दिवे संघाला फक्त आणि फक्त 29 धावांवर रोखलेले. इथे भयप्रेम केवनी दिवे संघालाही आत्मविश्वास भरी गोलंदाजी करावी लागेल. इथपर्यंत तुम्ही येता तुमचं क्रिकेट कौशल्य प्रेक्षकांना दाखवून देणं अतिशय आवश्यक असतं. आणि मी नेहमीच भयप्रेम केवनी दिवे संघाचा खेळ बघितलेला आहे. जशाच तसे उत्तर देण्यासाठी माहीर असलेला हा एक भिवंडी तालुक्यातील नावाजलेला संघ. बेस्ट ऑफ लक बोथ आर ऑफ टीम. तर सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय सूरज भोईर. हिमांशू आणि प्रणव ही जोडी खेळपट्टीवर आहे. समोर असेल हिमांशू. क्षेत्ररक्षण लावलं गेलेले. शॉर्ट थर्ड बँड आहे. पॉइंट आहे. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. त्यानंतर आपण पाहतो मिड ऑन काऊ कॉर्नर, शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण. आता मात्र मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक हलवलेला आहे. तो जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. ऑफ साइड फुल पॅक केलेले आहे हिमांशूसाठी. पहिला चेंडू सूरज भोईर.
राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय डीपला. 2 धावाने श्री गणेश होतोय जरीमारी आलिमगड संघाचा. बघा कधी कधी क्रिकेटमध्ये अनुवांशिक गुण तुमच्यामध्ये येत असतात. प्रल्हाद पाटील यांचे सुपुत्र आज वेदहर्ष यांना गोलंदाजी करताना आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये. प्रल्हाद पाटील यांनी शुभेच्छा काय दिल्या आणि त्यांनी एक चित्तथरारक षटक टाकलं पहिलं. सज्ज होते सूरज भोईर. इथे मात्र अजीबोगरीब अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. तितकाच अजीबोगरीब चेंडू आपण बघितला लेग स्टंपच्या बाहेर. पंच वळतायत आमच्याकडे. वाईटचा इशारा. एक अवांतर धावे, 2 अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. इथे वाईट प्लस 1 2 धावा मिळाल्या. धावसंख्या होते 4. बघा तुमच्याकडे फक्त आणि फक्त 29 धावा सेव्ह करायचे आहेत आणि त्या 29 धावांचं टार्गेट दिल्यानंतर 30 धावांचं टार्गेट दिल्यानंतर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडणं आवश्यक आहे गोलंदाजांना. आता समोर असतील फलंदाज प्रणव. अँगल चेंज करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज भोईर. इथे आपटलेला चेंडू वेगवान, अतिशय वेगवान चेंडू. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टाईलला पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. भन्नाट वेग सूरज भोईरचा. धावसंख्या 4 वर स्थिर आहे. लेंथ टप्पा अतिशय महत्वाचा आहे पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तोच टप्पा आपण पाहतोय पुन्हा एकदा राखलेला. इथे स्विच हिट होण्याचा प्रयत्न केला होता. स्विच हिट फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फलंदाजांच्या आवाक्या बाहेरचा चेंडू आपण बघितला. अतिशय तेज तर्रार. खेळपट्टी तापलेली आहे आणि या तापलेल्या खेळपट्टीचा अचूक फायदा इथे घेतोय बॉलर सूरज भोईर. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करताना. वाईट फेकल्यानंतर पूर्णपणे कमबॅक. वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये इथे मात्र वाईटची फेक. कधी कधी आत्मविश्वास नडत असतो. मग तुम्ही फलंदाजी करत असा गोलंदाजी करत असा. आणि क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाला नक्कीच थारा नसते. आत्मविश्वासाने फेकलेला हा चेंडू जातोय वाईड. पंचांचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते 5 धावा. इथे खोला टप्प्याचा चेंडू. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थेट फेक केली. हो डायरेक्ट हिट रिक्वायर्ड होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर हिमांशू याला मात्र नक्कीच खेळपट्टी सोडून जावं लागलं असतं. या एका धावेने अतिशय धोकादायक एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 6. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. संघर्ष करायला तयार आहे बॉयप्रेम केवनी दिवे संघ. मात्र संघर्ष करताना विकेट घेणंही अतिशय महत्वाचं. समोरच्या संघाचे चांगले फलंदाज बाद करणे हे अतिशय आवश्यक आहे. इथे चांगला चेंडू आहे. पूर्णपणे शफल क्रॉस झाले होते फलंदाज हिमांशू. वेगवान गोलंदाजी. क्लास दाखवला जातोय गोलंदाजांकडून. ज्याप्रमाणे जरीमरी आलिमगड संघाच्या गोलंदाजांनी क्लास दाखवला होता इथे तोच क्लास सूरज भोईरचा. अराउंड द विकेट समोर हिमांशू. अगदी खोदून काढलेल्या चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू ट्रायल होतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सावकार.
तर बरेच कमी प्रमाणात पाहायला मिळत असतात. खरोखरच तुम्ही या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रंग भरत आहेत. बेस्ट ऑफ लक. 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. करण गोलंदाजीसाठी येतोय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा. उर्वरित जर विचार केला 4 षटकांचा तर 4 षटकामध्ये अजूनही करायच्या आहेत 20 धावा, म्हणजे 24 चेंडू आणि 20 धावा. समीकरण तसं बघितलं तर सोपं समीकरण आहे. गोलंदाजांची अग्निपरीक्षा, गोलंदाजांना काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट द्यावा लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल, चमत्कार घडवावा लागेल तर आणि तरच टिकाव लागू शकतोय बॉयप्रेम केवनी दिवे संघाचा. मात्र तो चमत्कार घडू देतील का फलंदाज, खास करून खेळपट्टीवर असलेला हिमांशू, त्यानंतर सलामीर प्रणव. शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता जो बॅटमधून आला होता हिमांशूच्या. हिमांशूने सांगितलेले की मी जास्त वेळ गप्प बसू शकत नाही. इथे गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कोलिवली एंड कडून गोलंदाज करण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाया घालवू नका प्लीज. हा चांगला चेंडू, मात्र यष्टीरक्षकाला इथे चकवलेला आहे. चांगल्या प्रकारे फेकी झालेली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. बाईच्या रूपाने ही या 2 धावा आल्या. चांगल्या चेंडूवर जेव्हा एक्स्ट्रा धावा जातात ना, नेहमीच गोलंदाज निराश झालेले असतात. इथे निराशा आपण पाहतोय गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटला जरताची भाषा नसते. क्रिकेटमध्ये जे घडतं ते तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागतं आणि कुठल्याही परिस्थितीत. रिवा स्वीट वॉट शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू तर सीमारेषेच्या बाहेर नक्कीच गेलेला, पंच इशारा करतायत चौकार. भगव्या रंगाचा, भगवं वातावरण, भगवमय वातावरण, भगवा चषक 2022 मध्ये. हा चांगला फटका आहे, स्वीप केलेला आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटक्यापैकी एक फटका. भिवंडी क्रिकेटचा क्लास, भिवंडी क्रिकेटचा दर्जा दाखवणारा हा फटका. इथे चांगला चेंडू आहे. यस पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला टर्न झाला होता चेंडू, थांबून आला होता चेंडू. मात्र फलंदाजाने तोपर्यंत आपली बॅट फिरवली होती. धावसंख्या धावपलकावर लागलेली 22. एकदा स्विच हिट झाला होता फलंदाज. इथे मात्र फायदा मिळेल या फटक्याचा फलंदाजाला. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 23. डॉट बॉल. षटकार आल्यानंतर एक वाईट, त्यानंतर षटकार आल्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा डॉट. षटक संपतंय. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक संपलेलं आपण पाहतोय आणि 2 षटकामध्ये तब्बल 23 धावा धावपलकावर लागलेले आहेत.
गोलंदाजीमध्ये बदलतोय. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सागर. 3 षटक शिल्लक आहेत. धावा जिंकण्यासाठी करायच्या फक्त आणि फक्त 7. आज निराश केलं बॉयप्रेम केवनी दिवे संघाच्या फलंदाजांनी पाठीराख्यांना. मात्र क्रिकेटमध्ये कधी कधी तुमचा दिवस नसतो. यस, वॉट अ शॉट, फ्लिकचा फटका. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. नाही, चेंडू षटकार येतोय आणि या षटकाराने स्कोर मात्र इथे लेवल झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की हा झेल आणि झेल अतिशय चांगल्या प्रकारे जज केलेला आहे. फलंदाज होतोय बाद. तत्पूर्वी आदर्श खारुक यांच्या शुभ हस्ते आपण सागर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. अलिमगडचे सागर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे कारण ते जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. हरदेश खारुक यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. मायेची प्रेमाची भगवी शाल आणि या स्पर्धेचं मोमेंटो त्यांना दिले जातं. धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिलीत. त्याच्यावर डीजे मास्टरकडे सुरेख संगीत ऐकण्याकरता